मी पहिल्यांदा जेव्हा सुरभी करत होते आणि मी स्वतःला पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की अरे काहीच्या काहीच कर्कश काहीतरी चालू खूप अविभाज्य घटक आहे माझ्या आयुष्यातला रेडिओ. त्यांनी खूप मस्त समृद्ध केला आहे. आयडलच आहे ती माझी. मला कोणीही विचारलं की कोण आहे तुझी आयडल तर माझी आईच आहे माझी. ॲक्च्युली मी खूप भाग्यशाली आहे की माझ्या आयुष्यात खूप संवेदनशील पुरुष आले. हिंदी ब्लॅक कॉमेडी आहे जी मी खूप वर्षांपासून लिहिते आणि त्यात मला राणाजींना डिरेक्ट करायची इच्छा आहे खूप. वाव वाव. कुठेतरी मी आता पुरुषप्रधान संस्कृतीचा भाग आहे लग्नानंतर, तर ते ना आयुष्य मी पाहिलेलं आणि ते मला आयुष्य जगायचं नाही. बायकांना कमी लेखणं, कमी पाडणं, सतत वाईट बोलणं, बायकांकडूनच बायकांना खूप त्रास दाखवणं, ते असं मला असं खूपच वातावरण बरं नाही वाटत. उत्तरमध्ये ना आपण काही प्रश्नांची आपल्याला नंतर विचार करून उत्तरं मिळतील उत्तर बघितल्यानंतर, असं मला वाटतं. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझं नाव आहे RJ ज्ञानेश्वरी आणि खूपच भारी वाटतंय मला, कारण खूप दिवसांनंतर एक एपिसोड घेऊन मी आली आहे. आमचा स्टुडिओ चेंज झाला आहे, जसं की तुम्ही बघू शकता. सेटअप नवीन आहे, आम्ही नवीन ऑफिसमध्ये शिफ्ट झालो आहे आणि आमच्या नवीन ऑफिसमधल्या या स्टुडिओमधला हा पहिला इंटरव्ह्यू मी करते विथ नन अदर देन द रेणुका शहाणे. वेलकम टू मिरची. धन्यवाद. थँक्यू ज्ञानेश्वरी. मला खूपच भारी वाटतंय की रेणुकाताई आपण तुझ्यापासून सुरू करतोय. अरे वा. खरंच म्हणजे मला आठवतंय की आपण शेवटचं साबरमोंडच्या वेळेला भेटलो होतो राऊंड टेबलसाठी आणि दॅट इज द फर्स्ट टाइम आपली तशी भेट होत होती. बरोबर. आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासोबत राहतात. तसं माझा माईक ऍडजस्ट होत नव्हता, मला समजत नव्हतं तो कुठून लावायचा आहे आणि रेणुकाताई माझ्या शेजारी बसलेली आणि ती उठली आणि तिने तो माईक ऍडजस्ट करून दिला. नॉट जस्ट दॅट, म्हणजे शूट सुरू व्हायच्या आधी माईक ऍडजस्ट करून दिला, शूट संपल्यानंतर माईक काढायलाही मदत केली आणि माझा असं मिनी फॅन झोन झालेला तेव्हा की रेणुका शहाणे माझा माईक ऍडजस्ट करायला मला मदत करतात. व्हॉट इज हॅपनिंग इन लाईफ. त्यामुळे आय विल ऑलवेज रिमेंबर यू फॉर युअर काइंडनेस. आय थिंक मोर दॅन एनिथिंग एल्स. थँक्यू सो मच. आणि मला ऍक्च्युली सुरुवात त्याच्याचपासून करायची आहे की मी जेव्हा तुला बघितलंय, म्हणजे आय नो की लोकांना तुम्ही अशाच कशा हसता वगैरे असेही प्रश्न पडतायत, पण अमिडस्ट ऑल ऑफ दॅट आय थिंक आत्ता ज्या स्पीडनी आणि जे काही जगात चाललंय त्या सगळ्याच्या मध्ये चांगुलपणावरती विश्वास राखून ठेवणं आणि चांगलं माणूस बनण्याची आपल्यामधली इच्छा जागृत ठेवणं, ती वात तेवत ठेवणं हे खूप कठीण आहे. तर तू काय सेल्फ टॉक देतेस, तू काय सांगतेस स्वतःला हे कंटिन्यू ठेवायला? खरं तर मुलं झाल्यानंतर ती तेवत ठेवणं अजून गरजेचं वाटलं मला. म्हणजे एक काळ होता जेव्हा तुम्ही सडेतोड उत्तरं देण्यात किंवा प्रतिक्रिया देण्यात किंवा इतरांना घालून पाडून बोलण्यात, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आपण किती स्मार्ट आहोत आणि आपण किती बुद्धिमान. पण हळूहळू कळतं की नाही, हे जग जेव्हा असं आपण जास्त आणि जास्त हिंस्त्र होत जातो, भाषेत सुद्धा, व्यवहारात सुद्धा, तर मग कुठेतरी तो पूर्ण समाजच तसा बनतो. आणि जिथे गरजेचं आहे तिथे काही लोकांना व्यवसाय म्हणून करावा लागतो तो सोड, पण बाकीच्या सगळ्या लोकांनी माणुसकी जपायचा थोडासा तरी प्रयत्न करायला पाहिजे. आणि पुढच्या पिढीबद्दल मला नेहमीच असं वाटतं की अरे हल्ली इतकं ते झालंय ना, सतत राग दाखवणं आणि खूप राग छोट्या छोट्या कारणांवरून येणं आणि त्याच्यावरून असं वाटणं की आपण काय भूषण केलं आहे काहीतरी. तर ती कुठेतरी संस्कृती आपल्यासाठीच घातक आहे एक माणूस म्हणून. करेक्ट. तर त्यामुळे ती जर आपली स्पीशीज जर व्यवस्थित आणि म्हणजे ज्या उच्चांक आपण माणूस म्हणून गाठू शकतो ती जर आपण तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न पण केला नाही तर मग आपल्या एक्झिस्टन्सला काही अर्थच नाही आहे. तर हा मूलभूत विचार माझ्या डोक्यात आला आणि तेव्हा कधी जेव्हा ते प्रश्न पडतात ना की मुलांना तू प्रामाणिक असलं पाहिजेस, अहिंसा कशी महत्वाची आहे, हे वगैरे समजावताना कुठेतरी वाटतं की समाजात ते कुठे पाठे तर नाही न राहणार. कारण अर्थातच चांगुलपणामुळे म्हणजे तो हल्ली अनफॉर्च्युनेटली चांगुलपणा इज इक्वल टू मूर्खपणा असं कुठेतरी एक समीकरण झालेलं आहे. आणि ते मूर्खपणाचं नसून
ती वृत्ती अत्यंत गरजेची आहे आपल्या माणूस जातीला पूर्ण परिपक्व होण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी. कारण एक मिनिटात आपण खूप रागावून संबंध तोडणं किंवा विचित्र बोलणं, मग ते टोकाला नेणं, मग हिंसा वाढवणं, हे सगळं करूच शकतो, पण त्यांनी काहीच म्हणजे सृजनशील घडत नाही. ॲब्सोल्युटली. सो ती ॲक्च्युली म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे आणि सतत स्वतःला आपल्याला आठवण करून द्यावी लागते ह्याची की नाही, ते गुण महत्त्वाचे आहेत, इट इज ऑफ व्हॅल्यू. म्हणजे हे जे आहे ना, ते कुठेतरी आपल्याला परत परत स्वतःला सांगावं लागतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की अगदी जाणीवपूर्वक तो प्रयत्न असतो माझा घरात. खूपच छान आहे. म्हणजे आत्ता लिटरली खूप लोकांसाठी आय एम शुअर हे आय ओपनर असेल इन अ वे की काही माणसं चांगली असतात, ती चांगली असण्यासाठी पण त्यांना म्हणजे आत्ताच्या काळात तरी कष्ट घ्यावे लागतात. इट इज नॉट जस्ट सेकंड नेचर. नाही, कारण काही लोक चांगली असतात म्हणजे काय असतं, आपल्यातच सगळे गुण अवगुण असतात. सगळ्या माणसांमध्ये सगळी टोकं असतात. यु नो, आपण संत पण असू शकतो आणि आपण खूप मोठा गुन्हेगार पण असू शकतो. ते सगळे गुण अवगुण आपल्यात आहेत. तर त्याच्यातले कुठले निवडून आपण आपलं आयुष्य समृद्ध करावं, समाज समृद्ध करावा, हा अगदीच म्हणजे सर्कमस्टॅन्शियली तुम्ही जर परिपूर्ण असाल, म्हणजे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतील, तर मग तुम्ही चांगलं वागूच शकता आणि तो निर्णय तुम्ही घेतलाच पाहिजे दरेक दिवशी. म्हणजे निवड करताना ना, की असं रिॲक्ट व्हायचं का असं, तर ते जरा शांतपणे आणि संयमित पद्धतीनेच रिॲक्ट व्हावं. करेक्ट. यु नो, दुसऱ्यांचा विचार करून रिॲक्ट व्हावं. आणि आय थिंक या चांगुलपणातलाच एक भाग हाही आहे की जसं म्हणजे जितक्या उत्साहाने आपण आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, तितक्याच उत्साहाने आपल्याला आवडलेलं एखादं कामसुद्धा आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, जे साबरबोंडच्या वेळेला झालेलं. आणि दॅट वॉज माय फर्स्ट इंटरॅक्शन. म्हणूनच ते स्पेशल आहे, कारण ज्या तळमळीने रेणुकाताई या फिल्मबद्दल सांगत होती, ती फिल्म बघताना तिला काय काय जाणवलं, काय काय वाटलं हे सांगत होती. सो दॅट वॉज अ टाइम की यू आर अ फिल्म्स चिअर लीडर इन अ वे. आज तू अर्थातच स्वतःच्या फिल्मसाठी आली आहेस, गप्पा मारायला आली आहेस, पण या फिल्ममध्ये तू एक रेडिओ जॉकी आहेस. सो ह्याच्याबद्दल मला प्रचंड उत्सुकता आहे. बिकॉज म्हणजे जोपर्यंत मी रेडिओ जॉकी झाले नव्हते ना रेणुकाताई, असं वाटायचं की हा एक कॅरेक्टर आहे जे आरजे. जेव्हा आपण होतो त्याच्यानंतर कुठेही रेडिओ जॉकी असं दिसलं तरी अचानक असे कान टवकारतात आणि असं होतं की एक मिनिट, काय 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 आपल्या प्रोफेशनशी संबंधित. तर उत्तर च्या निमित्ताने तू रेडिओ जॉकी झाली आहेस आणि मला तुला सगळ्यात आधी तर विचारायचं की तुझ्या आयुष्यात रेडिओ कधी आला आणि तुझ्या सुरुवातीचे काय मेमरीज आहेत रेडिओच्या? आमच्या सुरुवातीच्या काळात तर रेडिओच होता. करेक्ट. म्हणजे टेलिव्हिजन सुद्धा नव्हतं, ते फार नंतर आलं. मी जेव्हा शाळेत होते नंतर, म्हणजे 9वी-10वीकडे, तेव्हा टी व्ही ॲक्च्युली बराच कॉमन झाला, कारण कॉमनवेल्थ गेम्स मला वाटतं झाले, त्याच्यानंतर तो जास्त लोकांकडे पोचला. आणि त्यावेळेला आम्ही सामूहिक एक टी व्ही बघायला बसायचो, कारण एकाच जणाकडे टी व्ही असायचा आणि पूर्ण आजूबाजूचे लोक त्याच घरात जाऊन तो टी व्ही सामूहिक पद्धतीने बघायचो. पण रेडिओ हा आमच्या घरात म्हणजे सकाळपासून माझी आजी तर लावायचीच 6:15च्या बातम्या, आणि त्यांनी दिवसाची सुरुवातच आमची रेडिओनी व्हायची. आणि शेवटी सुद्धा म्हणजे बरेच असे कार्यक्रम आहेत, विविध भारती अर्थात, त्याच्यातून मला गाणी ऐकणं हा फारच मोठा छंद होता माझा. आणि प्लस हवा महल वगैरे असले कार्यक्रम जे होते, त्यामुळे ते आवाज किंवा जयमालाचा कार्यक्रम, मग त्याच्यात ते निवेदिका जी होती आरजे, म्हणजे आता आरजे म्हणतात पण त्यावेळेला त्या निवेदिका होत्या, त्यांचा असा मधुर आवाज, आणि आपण इमॅजिन करायचो की हा कशा असतील. खऱ्या आयुष्यात आपण कधीच पाहिलं नसायचं त्यांना, पण तो आवाज इतका असा म्हणजे मधासारखा कानात घुमायचा की खूप मजा आहे त्या पूर्ण विश्वाची. कारण आपण जेव्हा बघतो तेव्हा ठीक आहे, मग कुठेतरी आपण कानाकडे दुर्लक्ष करतो, पण आपण खरे श्रोता म्हणजे जे आहोत ते त्याच्यामध्ये पूर्ण विश्व उभं झालेलं असतं आपल्यासमोर. कॉमेंट्री क्रिकेटची आम्ही फक्त रेडिओवरच ऐकत असायचो 70 सालचे वगैरे जे काय मॅचेस व्हायचे. तो इमॅजिन कर की त्यांनी पूर्ण ते म्हणजे असं क्रिएट केलं होतं की आम्ही जणू काही मैदानावर बसलोय आणि आम्ही पाहतोय ती मॅच. तर इतकी कला होती त्यांच्या त्या कॉमेंटेटर्समध्ये.
सो खूप अविभाज्य घटक आहे माझ्या आयुष्यातला रेडिओ. त्यांनी खूप मस्त समृद्ध केला आहे. एक एंटरटेनमेंटच नाही, पण एक विचार करायला पण लावलेलं आहे. आणि त्यामुळे आकाशवाणी ची मी RJ आहे हे मला कळल्यानंतर मला एक विशेषच आनंद झाला एकतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी टेलिव्हिजनवर सूत्रसंचालन केलं आहे, पण हे कधीच केलेलं नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये खरंच आवाजाचा वापर वेगळा करावा लागतो. Correct. हे मला क्षितिजनी सांगितलं, कारण क्षितिजनी केलंय ते सुद्धा, काम. हो. त्यामुळे त्यांनी मला खूप, तो दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी मला खूप इन्स्ट्रक्शन्स दिल्या की आवाजाची फेक कशी असली पाहिजे. आणि अगदीच तुम्ही जसे नॉर्मली बोलतात तसं बोलून नाही चालत. काही गोष्टींचा जे काय लय असते किंवा वजन असतं काही शब्दातलं, ते कसं मांडायचं. त्यामुळे एक मजेदार मस्त प्रोसेस होती ती शिकण्याची. मला खूप उत्सुकता ह्याची आहे की या निमित्ताने म्हणजे जेव्हा मी रेडिओ जॉकी झाले होते तेव्हा मला एक खूप काळ गेलेला स्वतःच्या रेकॉर्डेड आवाजासोबत कम्फर्टेबल व्हायला. मला म्हणजे हेडफोन जनरली, आता आपला पॉडकास्ट त्यामुळे मी घातले नाहीयेत, पण रेडिओवर बोलताना जनरली हा माईक असतो आणि हेडफोन्स असतात आणि पॅरलली तुम्हाला तुमचा आवाज सुद्धा ऐकू येत असतो. तर सुरुवातीचा बराचसा काळ मला असं विचित्रच वाटायचं की आपलाच आवाज आपल्या कानात आपल्याला वेगळाच कसा काय वाटतोय वगैरे. सो समवन टोल्ड मी दॅट इट इज गोइंग टू टेक यू टाइम टू गेट ओके विथ युअर ओन व्हॉइस इन द हेडफोन. तर शूटच्या दरम्यान जे काही झालं असेल त्यात असं तुला कुठे वाटलं का की रेडिओवरती बोलण्याची जरी ऍक्टिंग करायची असली, जरी अभिनय असला तरी सुद्धा ते करताना असं एक काहीतरी एक मजा किंवा काहीतरी मला एक ती मजा म्हणजे अशी होती की आमच्याकडे ते सगळे, माझ्याकडे एक फोटो पण आहे, कारण तिकडे आपल्या खूप मोठमोठ्या दिग्गज लोकांचे फोटो होते त्याच्यात. म्हणजे तू बघशील उत्तर चित्रपटात माझं जे कॅबिन आहे, तुमचं जसं आहे, त्याच्यामध्ये खूप म्हणजे विशेष म्युझिक डिरेक्टर्स आणि लेखक वगैरे असे तस्विरी आहेत सगळ्या. आणि ते मी जेव्हा आत गेले ना तेव्हा मला असं एकदम ते पूर्ण विश्वच एक वेगळं आणि की जणू काही मी त्याचा एक भाग आहे असं जाणवलं त्या आर्ट डिरेक्शनमुळे. आणि आपणहूनच म्हणजे मी त्या एका लयीत घुसले असं म्हणायला हरकत नाही. आणि ते पूर्ण की ते हे जे काय आहे आपलं इन्स्ट्रुमेंट कॉन्सोल, कोणीतरी दुसरं होतं कॉन्सोलवर आणि मी फक्त माईकवर होते असं दाखवलं आहे त्याच्यात. आणि प्लस की फार असा वेळ मी त्याच्यामध्ये नाही आहे स्टुडिओमध्ये, फक्त त्यांनी 1-2दाच दाखवला आहे मला. पण आवाज जनरली पण चित्रपटात जो वापरायचा तो अधूनमधून क्षितिजनी मला हे सांगितलं होतं की जरा तू निवेदिका आहेस हे लक्षात ठेव रेडिओवरची वगैरे असं. त्यामुळे ती एक गंमत होती. आणि तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. म्हणजे मला आठवतं मी पहिल्यांदा जेव्हा सुरभी करत होते आणि मी स्वतःला पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की अरे घाईच्या काहीच कर्कश काहीतरी चालू आहे. मला वाटलं अरे लोकांना कसं हे आवडेल वगैरे, लिटरली. कारण खूप आपल्याला सवय नसते ना असं काहीतरी, आरशात बघायची सवय असते, पण स्वतःला असं स्क्रीनवर पहिल्यांदा पाहताना ना खरंच ते कुठेतरी विचित्र वाटतं. पण शूट करताना मला तसं तेवढं नाही वाटलं, डबिंग करताना वाटतं. कारण फीडबॅक मिळतो. करेक्ट. शूट करताना तुम्ही फक्त ते रेकॉर्ड साऊंड रेकॉर्डिस्टना कळतं की तुमचा म्हणजे आवाज कसा येतोय वगैरे. पण इकडे डबिंगच्या वेळेला फीडबॅक मिळतो तेव्हा असं कधी कधी एकदम वाटतं की अरेच्या हा काय सूर लागलाय, हे आपणच आहोत आपणच आहोत. पण अदरवाईज तू सेल्फ क्रिटिकल आहेस का खूप स्वतःच्या कामाबद्दल? अगं बाई खूप गलत सवाल पूछले. खूप. कारण इनफॅक्ट मला म्हणजे राणाजींनी खूप सुधारलंय. कारण ते नेहमी मला असं आश्वासन देत असतात की वेडी आहेस का तू खरंच चांगलं काम करतेस. आणि असं आहे बाबा, कारण मी फार सेल्फ क्रिटिकल आहे. म्हणजे लिखाणात सुद्धा काही मी करते त्याच्यात आहे ती सवयच आहे मला. म्हणजे शेवटचं असं काय होतं तुझं रेणुकाताई जे तुला लोकांना कन्व्हिन्स नाही करायला लागलं तुला की हे छान आहे आणि तुलाही वाटलं की हो बाबा हे छान आहे? असं मी नाहीच म्हणू शकणार. पण मी असं म्हणेन की मी जी ॲनिमेशनची फिल्म केली ना त्याच्यात मी एक थोडासा ते मला असं वाटलं, कारण त्याच्यामध्ये मी एकतर अभिनेत्री नव्हते किंवा लाईव्ह ॲक्शन लूप लाईन म्हणजे धावपट्टी, मराठीत धावपट्टी, पण इंग्लिश त्याचं नाव लूप लाईन.
तर ती ॲनिमेशन शॉर्ट करताना मला एक म्हणजे तटस्थपणे मी बघू शकले त्याच्याकडे आणि मला असं वाटलं की नाही हा प्रयत्न चांगला होता. म्हणजे नक्कीच परफेक्शन तर अजिबातच नाही आहे, कुठलीही फिल्म परफेक्ट असूच शकत नाही. पण तरीही जो प्रयत्न मला करायचा होता आणि ज्या पद्धतीने करायचा होता तर मला असं वाटलं की बऱ्याच अंशी तो झालेला आहे आणि जगभरातल्या लोकांना ती इतकी आवडलेली आहे त्याच्यावरून अजूनच मला असं जाणवलं की नाही ही फक्त मलाच नाही आवडलेली, बऱ्याच लोकांना आवडलेली आणि पटलेली आहे. अच्छा, फॉर बघणाऱ्यांचा कॉन्टेक्स्ट पटकन हां. तू जरा सांग ना की लूप लाईन, म्हणजे मी येणारच होते त्याच्याकडे पण हां, आता हां. उल्लेख झालाय तर मला असं वाटतं हां. की हीच ती वेळ, हाच तो क्षण. लूप लाईन बद्दल खूप मी ऐकतेय, हो. विविध लोकांच्या स्टोरीज मध्ये मला लूप लाईन बद्दल काय काय दिसतं, कुठे नॉमिनेट झालंय, कुठे काहीतरी हो. मिळालंय. तर पटकन सगळ्या आपल्या बघणाऱ्यांसाठी की लूप लाईन काय आहे, लोकांना कधी बघता येईल, आणि आता हां. रिसेंटली काहीतरी नॉमिनेशन वगैरे मिळालेलं हो. होतं तर ते काय आहे? लूपलाईन ही माझी मराठी ॲनिमेशन शॉर्ट फिल्म आहे आणि ती मी 2024मध्ये केली होती आणि ती 8 मिनिटाची आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे एका बाईच्या गृहिणीच्या आयुष्यातला एक दिवस जो खूप असा चांगला नाही आहे. म्हणजे तिची ग्लोरिफाईड स्लेवरी दाखवली आहे मी घरातली, जशी बऱ्याच अंशी गृहिणींची असते आणि त्यांना कसं गृहीत धरलं जातं त्या पूर्ण जो काही त्यांचं कार्य असतं दिवसभरातलं त्याला उचित असा सन्मान पण दिलेला नाही कोणीही. आणि घरातले जेव्हा संबंध चांगले नसतील, म्हणजे आता तिचे आणि तिच्या नवऱ्याचे संबंध फार चांगले नाही आहेत, तर त्यामध्ये अधिकच असं वाटतं की हे कसं काय ही गृहिणी दिवसेंदिवस हे चालवून घेते आणि आयुष्य कसं जगत असेल. तर ह्या थॉटच्या मागे मला असं वाटलं की आपण नेहमी महिला प्रधान चित्रपट करतो तेव्हा असं कुठेतरी शेवटी एक कुठला तरी एक निर्णय घेतला जातो आपली स्थिती बदलण्याचा किंवा क्रांतिकारी निर्णय घेऊन घर सोडून जाण्यात येतं वगैरे हे सगळे. पण जर 85% आपण जर बायका पाहिल्या ज्या अत्यंत वाईट खडतर परिस्थितीमध्ये अडकलेल्या आहेत तर त्यांना ती मुभा नसते की आपण काहीतरी कुठला तरी असा खूप मोठा निर्णय घ्यावा आणि घर सोडावं वगैरे. ही मुभा नसते, स्वतःला देत पण नाहीत, समाज तर देतच नाही. करेक्ट. यु नो. तर त्या कशा जगत असतील, मग त्या कुठे त्यांचं सुख मिळवत असतील. तर त्याच्यामधून असं मी त्या गोष्टीत दाखवलं आहे की ती काही गोष्टी इमॅजिन करते. तर त्या इमॅजिनेशनमध्ये स्वतःच्या कल्पनेत कोणी दुसरं येऊ शकत नाही आणि आपण कुठेही जाऊ शकतो. तर हीच काय ती भावना आहे त्या पूर्ण दिवसाची. पण त्याच्यामध्ये कधी कधी तिला जो राग व्यक्त करायचा तो पण वेगळ्या पद्धतीने व्यक्त करते. सुंदर गोष्टी पण अनुभवायच्या असतील तर तेही तिच्या कल्पनाशक्तीद्वारे ती अनुभवते. असं सगळं दाखवलंय आणि त्याचं कुठे ना कुठेतरी मी त्याची सांगड आपल्या मुंबईच्या लोकल ट्रेन्स बरोबर घातलेली आहे की लोकल ट्रेन फार फार महत्त्वाची भूमिका आपल्या मुंबईसाठी बजावते रोज. आणि ती अगदी नेटाने त्याच वेळेला इतके लोक तिचा वापर करतात, इतक्या लोकांची स्वप्न ती कॅरी करते. आणि तरीही कुठेतरी आपण तिला धन्यवाद थोडासा कमीच देतो, तिला गृहीत धरतो, तिच्यावर फार आपण खर्च करत नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे असं कुठेतरी असं मला वाटलं की हा जो ट्रॅक आहे आणि त्या गृहिणीचा ट्रॅक असा म्हणजे एक पॅरलल ट्रॅक्स चालू आहेत त्यांच्या आयुष्यातले आणि ते रोजच घडतात. तर असं तर ती लूपलाईन असं वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवल्सला गेली, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये. आणि रिसेंटली बेंगलुरू इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ती विनर घोषित झाली बेस्ट ॲनिमेशन शॉर्ट फिल्म म्हणून. आणि बेंगलुरू इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे ऑस्कर अक्रेडिटेड आहे. त्यामुळे तिकडचे जे विजेते असतात शॉर्ट फिल्म्स, लाईव्ह ॲक्शन प्लस ॲनिमेशन, त्यांना डायरेक्ट एंट्री असते ऑस्करसाठी. वाव. तर ही आपली धावपट्टी जी आहे ती आता थेट ऑस्कर्सला पोचलेली आहे. अर्थात त्याच्यात वेगवेगळे टप्पे आहेत. आता लॉंग लिस्टमध्ये आहे, काही दिवसांनंतर आपल्याला कळेल की ती शॉर्टलिस्टेड आहे की नाही आणि मग शॉर्टलिस्टमधून मग नॉमिनेशन्स होतात. तर पूर्ण प्रक्रिया थोडीशी टफ आहे पण इथपर्यंत पोचली आहे ती. आणि आता रिसेंटली फिल्मफेअरमध्ये पण तिचं पीपल्स चॉईस शॉर्ट फिल्मसाठी म्हणजे तिची निवड झाली आहे. सो बघू.
धावपट्टी लांब जाते त्यामुळे युअर्स होपिंग हे नाव किती छान वाटतं Exactly. एकतर धावपट्टी हो. एखाद्या फिल्मसाठी खूपच गोड. Thank आणि you. युअर्स होपिंग की आम्हा सगळ्यांना पण लवकरात लवकर हो, हो. ही फिल्म पाहता येईल. हो. अर्थातच सगळं जिंकून येऊ. आम्ही वाट बघू तोपर्यंत, काही हरकत नाहीये. अच्छा, कमिंग बॅक टू उत्तर आणि जितकं मी समजू शकली आहे विषयाला, तितकं तुझं जे पात्र आहे फिल्ममधलं ती अनेक अनेक गोष्टी आहेत त्या भोवती, पण प्रायमरीली एक आई आहे. हो. आणि मी इफ आय एम नॉट रॉंग, मी तुझ्याच कोणत्या तरी क्लिपमध्ये पाहिलेलं रेणुकाताई, की तू म्हणालेलीस की तुझी महत्वाकांक्षा होती मुलं असणं, मुलं असणं व्हावी. आणि हो. आई होणं. हो, तर हा काय मॅटर्नल इन्स्टिंक्ट आहे? आणि फक्त म्हणजे लिटरली म्हणजे आय एम शुअर अशा अनेक स्त्रिया असतील ज्यांना मूल झालेलं नाहीये, पण त्यांच्यात तरीही ते मॅटर्नल इन्स्टिंक्ट आहे. तर असतंच. तुम्हाला मूल होणं गरजेचं असतं का टू फील मदरली नाही, फॉर समवन? मला असं नाही वाटत. कारण मी अनेक अशा, एकतर मला हे प्रेशर पण कुठल्याही बाईवर घालणं की बाबा तू जर आई नाही झालीस तर तू कम्प्लीट नाही आहेस, हे जे काय प्रेशर असतं ना, इट्स व्हेरी डिफिकल्ट. कारण Correct. खूप अशी कपल्स आहेत ज्यांना मूल हवं असतं पण होत पण नसतं. तर त्यामुळे आपल्याला कसं आहे की मातृत्व हे फक्त केवळ बायोलॉजिकल नसतं. एकतर मी जर मुलं दत्तक घेतली असती तरी मला ती म्हणजे तेवढंच मी प्रेम केलं असतं, कारण ती एक वेगळीच संकल्पना आहे. काही लोकांना स्वतःच्या मुलांसाठी पण नसते ती, म्हणजे पितृत्व पण नसतं, मातृत्व पण नसतं, असं म्हणजे काहीतरी. तर त्यांच्यावर ही एक परंपरा आहे म्हणून मुलं झाली, यु नो. पण खरी निवड आहे म्हणून मुलं झाली असं नाही आहे, यु नो. तर त्यांच्यामध्ये अनेकदा मी पाहते की त्यांना खरं तर ॲक्च्युली जर मुलं नसती तर त्यांना त्यांचं आयुष्य जास्त आवडलं असतं. तसं माझं अजिबात नव्हतं. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे मी काही मुलांना आणि मुलींना पाहते, त्यांच्याकडे पेट्स असतात, त्यांचं ते पेरेंटिंग करत असतात. तर त्याच्यातही मातृत्वाची लागतेच आपल्याला, यु नो, एक भावना. आणि प्लस अनेक असे आहेत जे आपल्या आईवडिलांचे केअरगिव्हर्स असतात, यु नो, किंवा भावंडांचे केअरगिव्हर्स असतात. मग त्या सगळ्या रणगाड्यात आपल्याला स्वतःची मुलं आणि संसार आणि हे ते नाही बॅलन्स करता येत, पण दॅट इज ऑल्सो मातृत्व. तर मी म्हणेन की मला लहानपणापासून आई व्हायचं होतं, म्हणजे मी तशीच होते, म्हणजे माझ्या आईबरोबर पण लाघवीच होते, माझ्या आजीबरोबर पण होते, यु नो, दॅट काइंड ऑफ. करेक्ट. सो पण मला मुलं म्हणजे मला असं ते कुठेतरी असं ती एक चेन की आजीनी आईला दिलं, आईनी आम्हाला इतकं सुंदर आयुष्य दिलं आणि आम्हाला इतकं सुंदर पद्धतीने वाढवलं, तर कुठेतरी मी पण कोणावर ते संस्कार घडवावेत, त्यांना वाढवावं, अशी पण एक इच्छा असते ना. ॲब्सोल्युटली. हां. आणि फार आव्हानात्मक पण झाल्यानंतर कळतं की नाही, मी ॲक्च्युली हे विचारणारच होते की बऱ्याच वेळेला इनिशियली म्हणजे जो उत्साह असतो पालक होण्याचा, बऱ्याच वेळेला असं होतं की ॲक्च्युली डिलिव्हरी झाली आणि आपलं मूल आपल्यासोबत राहू लागलं की आपण पालक झालो, पण इट इज अ डेली जॉब इन अ वे. इट इज डेली चॅलेंज. आणि एस्पेशली ज्या वेगाने आपल्या आजूबाजूचं जग वाढतंय, मला असं वाटतं की जितकं मुलं जगाबद्दल शिकतात त्याच स्पीडनी पालक मुलांबद्दल आणि जगाबद्दल आणि स्वतःबद्दल असं पॅरलली शिकतायत. तर डू यू थिंक इट इज मोर चॅलेंजिंग आता? हो, मला असं वाटतं आणि माझ्या आईलाही वाटतं. ओके. त्यामुळे येस, म्हणजे हे मला जेव्हा वाटत होतं तेव्हा मला वाटायचं की मी जरा कुठेतरी कमी पडतेय म्हणून असेल कदाचित. पण माझी आई म्हणते की ज्या पद्धतीचे तुमच्या मुलांवर इन्फ्लुएन्सेस आहेत आणि जे जे आयुष्य आता इतकं झटापटीने बदलत चाललं आहे, टेक्नॉलॉजीचा इन्फ्लुएन्स इतका वाढलेला आहे आपल्या आयुष्यांवर, की त्याच्यात तुमचं पालकत्व मेंटेन करणं, ते संस्कार, आपले जे मूळ घरातले संस्कार आहेत ते देणं. आणि त्याच्यात खूप म्हणजे पूर्वी कॉम्पिटिशनच नव्हती. माझ्या आईला म्हणजे आईनी म्हटलेलं हे आमच्यासाठी काळ्या दगडावरची रेष. त्याच्यानंतर काही डाऊटच नसायचं. इकडे म्हणजे ही माता नाही बोलली तर आमच्या गुगल माता आहेत, त्यांना विचारून बघू, ऑप्शन्स कितीतरी आहेत, नाही का. त्यामुळे त्याच्याबरोबर द ओनली थिंग म्हणजे मी अशा पद्धतीने आता मातृत्वाकडे बघते की हे जे टेक्नॉलॉजिकल युग आहे
त्याच्याबरोबर झगडा नाही करायचा. त्याला पूर्णपणे जसं आपण आपलं बाळ ॲक्सेप्ट करतो तसंच आपला समाज जसा आहे तसा ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि पुढे कसं आपण आपलं मेंटेन करता येईल हे पाहून पुढे जायला पाहिजे. त्याच्यात हो आपण सतत एक कुठेतरी भीती पण असते की आपण जे निर्णय घेतो ते बरोबर आहेत की नाही, मुलं कशी वाढतायत, आपण त्यांना लेचेपेचे तर नाही ना करत आहोत, त्यांना म्हणजे माझा एक प्रॉब्लेम आहे की मला ना कॉम्पिटिटिव्हनेस असा नाही आहे माझ्यात. त्यामुळे मी माझ्या मुलांना पण तो शिकवू शकत नाही. म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे कुठेही मी त्यांना म्हटलं नाही की बाबा पहिला ये, दुसरा ये, तिसरा ये, 10वा ये, असलं सगळं काही नव्हतंच. कारण मी स्वतः आले नाही त्यामुळे मी तर एकतर एक्सपेक्ट करत नाही त्यांच्याकडून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आजच्या दिवशी तू असा आहेस, उद्याच्या किंवा परवाच्या दिवशी तू ह्याच्यापेक्षा जरा जास्त शिकलायस म्हणजे तू शिकतोयस, म्हणजे तू पुढे जातोयस. यु नो, आज तू असं असं चूक केलीस, कोणाबरोबर वाईट वागलंस, उद्या तू अशाच सिच्युएशनमध्ये जर बरा वागलास तर तू इम्प्रूव्ह झालायस. तर त्याच्यामध्ये मला ना मी त्याच्यावर भर जास्त देते रादर देन अरे हा कुठल्या कुठे पोचला आता तू अजून इकडे, हे ती मला तुलनाच आवडत नाही. त्यामुळे ते कधी कधी असं मला वाटतं की बाकी सगळं जग इतकं कॉम्पिटेटिव्ह आहे तर मी ह्यांच्यामध्ये ते संस्कारच पेरलेले नाही आहेत. तर कॉम्पिटेटिव्ह जगात ते कसे असतील, काय करतील, तर मी म्हणते माझ्याच सारखेच असतील तेव्हा पडे. आय थिंक ते खूप सिक्युअर असतील. म्हणजे I hope so. हे किती मोकळं करणार आहे एखाद्या व्यक्तीला की हे प्रेशर घेतलं तर मग तुम्ही आयुष्य पण कमी पडेल त्या प्रेशरशी झगडा करत बसण्यात. पण जर ते नसेलच, इफ इट जस्ट डझंट एक्झिस्ट, हे म्हणजे तसं झालं की काही लोकांना चहा खूप आवडतो आणि काही लोकांनी आयुष्यात त्याची चवच घेतलेली नसते, त्यामुळे त्यांना कळतच नाही की चहा लागतो म्हणजे नक्की काय होतं. एक्झॅक्टली, इट इज लिटरली लाईक दॅट. आणि आय एम 100% शुअर इट इज फ्रीइंग फॉर देम ऑल्सो. आय होप सो. अच्छा, तू मगाशी म्हणत होतीस आईबद्दल, आजीबद्दल, तर स्त्रियांच्या सानिध्यात तू वाढलेली आहेस, तुला त्यांचे संस्कार आहेत. मला हा नेहमी प्रश्न पडतो की एखादं घर जिथे स्त्री पुरुष भरपूर मोठी फॅमिली वगैरे वगैरे असं आहे आणि एखादं घर जिथे प्रायमरीली स्त्रियांचा इन्फ्लुएन्स जास्त आहे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलतो, तुला जाणवलंय आता लुकिंग बॅक? अगदी नक्कीच. म्हणजे माझं माहेर जे ते स्त्री प्रधान आणि नियरली मॅट्रिलिनियल आहे. सगळे निर्णय म्हणजे बायकांनी घेतले गेलेले आहेत आणि वातावरण पण तसंच आहे आमच्या घरातलं. त्यामुळे खूप समानता होती. माझा धाकटा भाऊ आणि माझ्यात म्हणजे आईनी कधीच फरक केला नाही, आजीनी कधीच फरक केला नाही. जर माझ्याकडून एक्सपेक्टेशन त्यांची का होती की बाबा तुम्ही दोघांनीही इंडिपेंडंट असलं पाहिजे, त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी लागतील जीवनावश्यक त्या सगळ्या यायला पाहिजेत, म्हणून आम्हाला स्वयंपाक शिकवला दोघांनाही, माझ्या भावालाही आणि मलाही. म्हणजे त्यामध्ये असं म्हणून नाही की बाबा तुला आता उद्या सासरी जायचं आहे त्यामुळे तुला स्वयंपाक शिकला पाहिजे वगैरे. नाही नाही नाही, तुला जगायचं आहे इंडिपेंडेंटली म्हणून तुला स्वयंपाक यायलाच पाहिजे. तर त्या गोष्टींची मला एक वेगळी सवयच झाली. आणि मी जेव्हा बाहेर जाऊन इतर कुटुंब पाहिली ना तेव्हा मला एकतर आधी थोडासा कल्चर शॉक, कारण तिकडे नाही म्हटलं तरी एक पुरुष प्रधान संस्कृती, आणि आता मी जिथे लग्न माझं झालंय तिथे तर अगदीच म्हणजे ती संस्कृती म्हणजे महाराष्ट्रीयन पण नाही आहे. त्यामुळे त्यांचं पुरुष प्रधान जे काय जॉईंट कुटुंब आहे त्याच्यामध्ये तर म्हणजे बायका उभ्या असतात, बसत नाहीत, सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर बायका जेवतात. म्हणजे हे जे आपण म्हणजे मी कधी माझ्या माहेरी पाहिलेलं नाही आहे, ते सगळं मी आता अनुभवते. मी त्याचा भाग आहे. कुटुंबात वेगळी कोणीतरी आहे म्हणून असं वाटू नये म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी फॉलो करते. पण कुठेतरी ते माझ्या लूपलाईनच्या बाईसारखी आहे, एक ऑब्झर्वर ऑफ माय ओन लाईफ, यु नो. तिकडे मी पूर्णपणे इन्व्हॉल्व नाही होऊ शकत, कारण ती माझी व्हॅल्यू नाही आहे, ती माझी व्हॅल्यू सिस्टम नाही आहे. त्यामुळे मी एक कुटुंबातला हिस्सा आहे, भाग आहे म्हणून करते, माझ्या जावा करतात म्हणून मी करते, ती संस्कृती त्यांची आहे म्हणून मी करते, माझ्या नवऱ्यावर मी अतोनात प्रेम करते म्हणून मी करते. पण मी जर माझ्या घरची जर संस्कृती म्हटली तर ती कायमच माझ्या माहेरी जशी संस्कृती आहे तशीच मी पुढे चालवली. आणि माझे 2 मुलगे आहेत तर मला अशी जबाबदारी त्याची जास्त वाटते,
कारण अनेकदा असं आपण पाहिलेलं आहे की आपण मुलगी असेल घरात तर तिला खूप आपण इंडिपेंडंट करण्याच्या नादात आणि म्हणजे काय म्हणतो आपण तिला सशक्त करत असतो हल्लीच्या काळात. पण मुलांकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे अनेकदा असं ते इन्सेल कल्चर वगैरे जे लहानपणी पण होऊ शकतं, घडू शकतं, ते आपल्याला दिसतं. आणि एस्पेशली अशा घरात जिथे सुखवस्तू घरं आहेत तिकडे हे जास्त दिसतं. त्यामुळे ती जबाबदारी मी जरा जास्त कॅरी करते. करेक्ट, ॲब्सोल्युटली. मी मगाशी विचारलं तसं की जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन एका वेगळ्या पद्धतीने कदाचित शेप होत असेलच, पण जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी आत्ता मला असं विचारावंसं वाटतंय की स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन एक असतो. कदाचित आपण जास्त सहृदयतेने एकमेकांकडे बघू शकतो, समजू शकतो. पण स्त्रियांच्या सानिध्यात वाढल्याने तुझा इतर पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा तुझ्या आयुष्यातल्या एक टीचर या नात्याने, डिरेक्टर या नात्याने, को ॲक्टर या नात्याने, भाऊ या नात्याने आलेल्या विविध पुरुषांना समजून घेण्याची तुझी जी कुवत आहे त्याच्यात पण तुला काही फरक वाटला का? किंवा ते तिथून कुठेतरी आलं का? की ऍक्च्युली मी खूप भाग्यशाली आहे की माझ्या आयुष्यात खूप संवेदनशील पुरुष आले. म्हणजे सहकलाकार म्हणा, दिग्दर्शक म्हणा, लेखक म्हणा आणि प्लस म्हणजे मित्र मैत्रिणी म्हणजे जे आहेत त्याच्यात एक कॉमन गोष्ट म्हणजे एक चांगले सहृदयता वगैरे ती दिसून येते. असेच लोक मी जरा आजूबाजूला ठेवते पण माझ्या म्हणजे जवळचे असे करते. काही लोक अर्थात म्हणजे अगदीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर इतकं पारंपरिक आहे ते हायरार्की की बाबा पुरुष डिसाईड करेल जो मेल स्टार आहे. आमच्या काळात तर म्हणजे अगदी पुरुषच डिसाईड करायचे की ॲक्ट्रेस करणार हा रोल किंवा नाही करणार वगैरे, इथपासून ते म्हणजे निवड व्हायची अशीच कलाकारांची. म्हणजे मेरिटवर जरा कमीच मिळायचं जे काय मिळायचं ते. तर माझं भाग्य म्हणजे मला राजश्रीसारखे मिळाले लोक. आता तिकडे तर असं काहीच नाही आहे. ते इतके संवेदनशील लोक आहेत, इतके जेंटल लोक आहेत की त्यांच्याबरोबर काम करून मला असं काही वेगळंच वाटलं नाही. मला वाटलं की इतकं सुंदर वातावरण त्यांनी क्रिएट केलं होतं सेटवरचं. तर असं मी म्हणेन की मी प्युअरली लकी आहे. सिद्धार्थ काक किती म्हणजे सन्मानाने मला त्यांनी वागवलं. मी त्यांच्यापेक्षा खूप लहान होते अनुभवानी आणि वयानी, आणि तरीही त्यांनी मला अगदी इक्वल म्हणून मला वागवायचे. म्हणजे पैसे पण द्यायचे इक्वल, असं काहीच कुठे नव्हतं. किंवा सर्कसमध्ये अझीज मिर्झा, कुंदन शाह ह्यांची तर म्हणजे ती इक्वॉलिटी हा त्यांचा अगदी ब्रीदमंत्र होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मला हे सगळं फेस करावं लागलं नाही. पुढे जाऊन जेव्हा काही असे मला दिसायचे की अरे हे म्हणजे अगदी टिपिकल आपण ज्यांना अवॉइड करू इच्छितो असे लोक आहेत, त्यांच्याबरोबर मग मी कामच नाही केलं. कारण आपण खूप वेळ घालवतो घराबाहेर काम करताना. मग अशा लोकांबरोबर काम करताना आपण कम्फर्टेबल नसतो आणि मग त्यामुळे त्याच्यामध्ये मग मी ते ऑफर्स घ्यायची नाही. पण होते असे अनेक, खूपच असे म्हणजे की आम्ही काही सांगितलं तरी तुम्हाला तर ते मान्य केलंच पाहिजे टाईप्स आणि आपल्याला ते नाही आहे शक्य. करेक्ट, ॲब्सोल्युटली. आपण आई असण्याबद्दल बोलत होतो तर मला विचारायला आवडेल की एखाद्या स्त्रीची जेव्हा आई होते अर्थातच एक नवीन जबाबदारी येते, खूप प्रेम असतं, खूप द्यायचं असतं, ते सगळं होतं. पण त्या आई असण्याला काही अंतच नसतो. म्हणजे वन्स अ मदर ऑलवेज अ मदर असं होतं. आणि बऱ्याच वेळेला मी एक मुलगी असल्याने मला हे खूप वेळेला जाणवलं आहे, पण बऱ्याच वेळेला हेही जाणवलं की माझ्या हातून हे कितीतरी वेळेला घडलं असेल की कठीण होतं. एकदा का मी माझ्या आईला आई म्हणून समजून घ्यायला लागले की मला तिला एक व्यक्ती म्हणून सेपरेट करणं आणि हा विचार करणं की आता तिला एक माणूस म्हणून काय वाटते मायनस माझी आई, हे खूप कठीण जातं बऱ्याच वेळेला. तर तुला याबद्दल काय वाटतं? तू स्वतः हे अनुभवलंयस का, एक मुलीच्या पण भूमिकेतून आणि आता एक आईच्या पण भूमिकेतून? प्रश्नच नाही, कारण आपण खूप आत्मकेंद्रित असतो आपण मोठे होत असताना. आणि त्यावेळेला असं वाटतं की आईचं फक्त आपलंच आहे विश्व आणि बाकी व्यवसाय वगैरे ठीक आहे म्हणजे ती आपल्यासाठीच करते पण बेसिकली तिच्या वेळेवर किंवा तिच्या सगळ्या आयुष्यावर फक्त केवळ आपलाच हक्क आहे आणि आपलाच असावा. पण माझ्या आईच्या बाबतीत ना ती
खूप वेगळी आई आहे ॲक्च्युली, मी असं म्हणेन. कारण तिने लहानपणापासूनच मी कशी ऑल नोईंग नाही आहे, मला सगळ्या गोष्टी नाही आहेत, मी काही चुकीचे निर्णय घेऊ शकते, ह्या गोष्टी आमच्याबरोबर खूप शेअर केल्या. आणि माझे आई आणि वडील म्हणजे त्यांचा डिवोर्स झाला, मी 8 वर्षाचे होते तेव्हा. त्यामुळे आमचं आयुष्य तसं बघितलं तर वेगळं होतं, अगदी टिपिकल नव्हतं. त्यामुळे ती हे कदाचित करू शकली, कारण काही काही संभाषणं तिला करावीच लागली आमच्याबरोबर, की का आम्ही एकत्र नाही होत, आई आणि बाबा. ह्या गोष्टी समजावून सांगताना बाबा पण समजावून सांगायचे आम्हाला तेव्हा तर त्या गोष्टींमधून मला की हे आई बाबाच नाही आहेत, पण हे व्यक्ती आहेत, त्यांचं एकमेकांबरोबरचं नातं जे आई आणि बाबा म्हणजे आई आणि बाबा म्हणून कायम असणार आहेत, ते नवरा बायको म्हणून नाही आहेत ते आता एकत्र. तर हे खूप लहान वयात मला कळलं आणि त्यांनीच एक्झॅक्टली त्यांनीच समजावून सांगितलं. त्यामुळे त्यावेळेला असं की हां, हे व्यक्ती पण आहेत, यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत ते फक्त आपल्या आई बाबा आहेत म्हणून चालवून घेणार नाहीत, ते व्यक्ती आहेत आणि त्यांची काही स्वप्न आहेत आयुष्यात. त्यामुळे त्याची जाणीव मला खूप लहानपणी झाली. पण तरीही ते जे कळतं पण वळत नाहीचा प्रकार आहे ना, तसं आमच्याबरोबर अर्थातच होतं की अरे तू का वेळ देतेस, तू का लिहितेस, तू हे का करतेस, तू तिकडे नाटक बघायला का जातेस, आमच्याबरोबर का नाही वेळ घालवतेस, तर ते अनेक वर्ष झालं. मग त्याच्यानंतर एक फेज येतं जिथे तुमच्याचकडे वेळ नसतो आईबद्दल विचार करायचा. ती एक गृहीत धरण्याची एक व्यक्ती असते, पण ॲज सच आपण विचार करत नसतो, आपल्या पलीकडे विचार करत नसतो, आपल्या मित्रमैत्रिणींच्या पलीकडे किंवा रोमॅन्टिक रिलेशन्सच्या पलीकडे त्यावेळेला विचार नसतो. आणि मग नंतर जेव्हा लग्न होतं आणि त्याच्यानंतर मुलं होतात, तेव्हा तर इट हिट्स यू की बाप रे, हे जे काय आहे ना, जे माझ्या आईनी केलं ते म्हणजे केवढं थोर आहे. ते कॉन्ट्रीब्युशन फार. त्यामुळे तू म्हणालीस तसं की मुळातच आय एम शुअर सगळ्यांना हे बघणारे पण सगळे जे हुएव्हर इज इन द रोल ऑफ अ चाइल्ड त्यांनी हे अनुभवलं असेलच. आणि तू म्हणालीस तसं अगदीच कळतं पण वळत नाही, बऱ्याच वेळेला आपल्या स्वतःच्या पलीकडे बघताच येत नाही, ते समजत असतं. बरं असंही होतं ना, खूप वेळा असंही होतं की आपण जरी सांगायला गेलो आईला एका पॉइंटला की अगं आता ठीक आहे तू तुझं बघ, तरी तीही इतकी युज्ड टू झालेली असते बाय देम, तेही उलट घडत नाही. अगदीच. म्हणजे मी तुला सांगते, मी आज माहेरी गेले तरी आई मला म्हणत असते नाही नाही तू आराम कर. म्हटलं अगं मी ठीक आहे, तू कर आराम, तू कधीच करत नाहीस आराम. ते उलट समजावणं पण कठीण आहे खूप. नाही त्या रिलॅक्स होत, त्या अजिबात वेळ काढत नाहीत स्वतःसाठी आया. आणि खरं आहे ते, म्हणजे ते. आणि कुठेतरी ते म्हणतात की आम्हाला आवड आहे. ठीक आहे, आवड आहे, पण स्वतःचा पण विचार करत जा. अगदी अगदी. पण इन दिस केस तुझी आई म्हणजे आई असण्या पलीकडे इतकी अमेझिंग लेखिका. म्हणजे मी त्यांना अनेक वेळेला शिवाजी पार्कात राऊंड मारताना पाहिलंय आणि मला इतक्या वेळेला त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली आहे. कारण आय थिंक काळा घोडा फेस्टिवलमध्ये कधीतरी मी त्यांचं एक चर्चासत्र ऐकलेलं, मग मी त्यांचं पुस्तक वाचलं, मी तेव्हा जाऊन त्यांचा ऑटोग्राफ घेतलेला आणि मी इतक्या फॅन झोनमध्ये नेहमी सकाळी त्यांना बघते आणि माझं असं होतं की मी एवढ्या मोठ्या लेखिकेशी जाऊन बोलूच शकत नाही, जाऊ दे आपण बाजूने जाऊया, आपण फक्त मनात म्हणू की त्यांना मी पाहिलं होतं वगैरे. ह्या झोनला माझं असतं की अशी एक इतकी चतुरस्त्र व्यक्ती जेव्हा आपली आई असते तेव्हा अर्थातच कुठेतरी तर कॉलर टाईट होत असेल ना. प्रश्नच नाही. मला खूप अभिमान आहे माझ्या आईचा, आणि तेव्हाही होता, लहानपणी सुद्धा होता. आणि खूप अभिमान वाटायचा की लोक तिला म्हणजे असं बोलतात की तुझी आई काय मस्त लेखिका आहे आणि किती स्मार्ट आहे ती वगैरे, असं. खरंच. त्यामुळे मला खूप आनंद व्हायचा. आणि कुठेतरी ती त्यामुळे माझी आयडलच होती की अरे असं म्हणजे असं असावं. खरं की आई म्हणून तर म्हणजे ती परफेक्टच होती. परफेक्शन पलीकडे परफेक्ट कोणी असूच शकत नाही अशी मी तिला मानायची आणि अजूनही मानते. म्हणजे ती लेखिका आहे म्हणून ती कमी आई होती असंही नाही. म्हणजे माझ्या त्रिभंगसारखी आई नाही ती. तर त्यामुळे मला माहिती आहे ना की तिच्यामुळे माझं आयुष्य इतकं असं सुखकर झालं.
माझं मोठं होणं किंवा ज्या ज्या फेजेस असतात मुलीच्या माझ्या आयुष्यात जरा लवकर पण आल्या फिजिकल चेंजेस वगैरेच्या, तर त्या तिने इतक्या सुंदर पद्धतीने हाताळल्या आहेत की ते म्हणजे मी म्हणेन की अरे मला जर वेगळी आई असती कदाचित तर हे सगळं मला मिळालंच नसतं आपसूक त्यामुळे ते आयडलच आहे ती माझी. मला कोणीही विचारलं की कोण आहे तुझी आयडल तर माझी आईच आहे माझी. सो खूप एक छान प्रभाव. ऑल्सो मी म्हणेन की ती तशी असल्यामुळे आमच्या घरातलं वातावरणसुद्धा आमच्या कानावर बऱ्याच अशा गोष्टी पडल्या ज्या मे बी कदाचित कुठल्या वेगळ्या घरात नाही ऐकायला मिळत. कारण ज्या पद्धतीचे लोक तिला येऊन भेटायचे आणि ती खूपच म्हणजे सुगरणच आहे माझी आई. त्यामुळे तिच्या हातचा स्वयंपाक खायला सुद्धा म्हणजे खूप लोक यायची. तर त्यामुळे ते अशी त्यांचं जे संभाषण होतं ते खूप लांबायचं आणि गप्पा व्हायच्या आणि ते सगळं आमच्या कानावर लहानपणापासूनच पडलेलं आहे. आम्हाला त्यावेळेला अजिबात कळत नसे, मी तर बोर व्हायची. पण तरीही एक जो संस्कार घडत असतो की आपल्या फक्त स्कूल कॉलेज आणि ह्याच्या पलीकडे आईचं जे विश्व आहे त्याच्यामध्ये कलाकार आहेत, त्याच्यामध्ये वास्तुशिल्पकार आहेत, त्याच्यामध्ये नृत्यांगना आहेत आणि वेगवेगळे जे आपले क्लासिकल म्हणा किंवा मॉडर्न आर्ट म्हणा त्या सगळ्याचे कोणीतरी मोठे लोक असे आमच्या घरी येत जात असत. नाटकाशी संबंधित तर खूपच म्हणजे लहानपणापासूनच दुबेजी तर आमच्या घरी कितीतरी यायचे. सो आणि मला त्यांची अजिबातच किंमत नव्हती त्यावेळेला त्या काळात. करेक्ट. नंतर जेव्हा कॉलेजचं वगैरे तेव्हा मला कळायला लागलं की अरे हे सगळे लोक आपल्या घरी येतात. आय कॅन इमॅजिन टोटली. वाव. पण रेणुकाताई तुझ्या आईमधलं असं काय आहे तिच्या संस्कारातलं असेल किंवा तिच्या वागण्यातलं असेल जे जे तुझ्या जगण्यासाठी गेम चेंजर ठरलं किंवा तुझ्यासाठी इट इज लाईक ती गोळी ज्याने कोणत्याही सिच्युएशनमधला कोणताही आजार बरा होऊ शकतो, ती शक्ती तुला मिळते, असा कोणता ऍस्पेक्ट आहे? मला वाटतं की कम्युनिकेशन आणि वेळ ह्या दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात, ज्या मी अगदी आवर्जून माझ्या मुलांबरोबर सुद्धा तशाच करण्याचा प्रयत्न करते. वेळ द्यायचा तर ऑफकोर्स प्रयत्न करते, ते माझी टॉप प्रायोरिटी आहेत. सगळंच काम स्वतः जे काय असेल ते सगळं बॅकसीटवर, पण मुलं फार महत्त्वाची मला. तर त्यामुळे त्यांना पूर्णपणे वेळ देणं हे तर गोष्ट आहेच. आजच्या काळात तर मला असं वाटतं की ही खूप मोठी आणि गरजेची गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण लहानपणापासूनच एक असतोच नेहमी आपल्या म्हणजे दिसत पण असतो की कुठल्याही वेळी ते येऊन माझ्याशी बोलू शकतात, ही जेव्हा त्यांना सवय, त्यांना आश्वासन, त्यांना ती वेळ ते कुठे जात नाही असं जेव्हा मिळतं ना लहानपणापासून, तेव्हा खूप इझी होतं कम्युनिकेशन. आणि जरी ते तुटक असेल, म्हणजे माझ्या मुलांच्या लहानपणी खूप तुटक होतं ते, म्हणजे मला असं वाटलं की हे कधी काही बोलणार आहेत का माझ्याबरोबर, पण तरी ते एक सातत्याने त्यांना वेळ देऊन बोलतं करायचा प्रयत्न करत राहायचं. आणि आता ती सगळी द्वारं खुललेली आहेत आणि आता ते बोलायला लागले आहेत दोघंही माझ्याबरोबर. आणि ती इतकी सुखाची गोष्ट आहे, कारण कितीतरी गोष्टी म्हणजे आपण आता नैराश्य ही गोष्ट घे, आमच्या आयुष्यात मोठं होताना आम्ही कधी हे असं काही ऐकलेलंच नाही. नैराश्य, अँझायटी, एक्झाम अँझायटी असायची सगळ्यांनाच, पण ती सगळ्यांनाच असायची. पण त्यालाही अँझायटी हा शब्द प्रॉब्ली कोणी वापरतही वाटायची. परीक्षेची भीती. पण हे नैराश्य, अँझायटी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सोशल मीडिया, ट्रोलिंग, बॉडी शेमिंग, म्हणजे स्वतःच्या दिसण्याबद्दल फार अवेअर असणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वाढताना नव्हत्या लकीली. त्यामुळे आम्ही जरा एका कमी प्रदूषित वातावरणात वाढलो असं मी म्हणेन. तर आत्ताची जी चॅलेंजेस मुलांच्या पुढे आहेत ना, ती खूप आणि अनेक आहेत. तर त्यांच्यासाठी पण एक कोणीतरी असलं पाहिजे ना, अनकंडिशनल तुम्हाला की तुझे हे चूक आहे हे मी सांगणार, पण मी कुठे जात नाही, तू कसाही वाग, पण मी तुझ्यावर आतोनात प्रेम करते, हे सांगणारे एक कोणीतरी व्यक्ती जेव्हा असते, तेव्हा मग तुम्ही काहीतरी असे विचित्र निर्णय घेत नाही.
तुम्ही चुकीच्या लोकांबरोबर जास्त भेटत बोलत नाही, कारण तुम्हाला घरी ते खूप मिळतंय. एक ओलावा मिळतोय, ते आश्वासन असतं अँकर आणि मिळतं. हां, तर Absolutely. ते मला ह्या 2 गोष्टी माझ्या आईनी जर दिल्या नसत्या तर मला त्या महत्त्वाच्या वाटल्या नसत्या. आणि मग मी कदाचित आई म्हणून मी एक की खायला काय, हे काय, ते काय, ते तर असतंच, म्हणजे Correct, त्याच्यामध्ये आपण हृदय ओततो आपलं. पण त्याच्या पलीकडे जाऊन की हे किती महत्वाचं आहे हे मला कदाचित ती जाणीवच झाली नसती. ती आईमुळे झाली. आणि लेखन वाचन कसं झिरपलं मग? बिकॉज लेखन इतकं सगळं वाचन तुला- असताना. तिन्ही तर म्हणजे आम्हाला लहानपणापासूनच एक वाचन संस्कृती आमच्या घरात तर होतीच. आणि लकीली माझ्या भावाला आणि मला दोघांनाही वाचन आवडायचं लहानपणापासूनच. म्हणजे मला आठवतं 6वीमध्ये मी जास्त इंग्रजी पुस्तकं वाचली आहेत. आता कुठेतरी माझं जरा मराठी वाचन, ब्राह्मण कन्या ही माझी पहिली नॉवेल होती मराठी, Okay. जी मी वाचली. इमॅजिन कर. आणि मला फार फार आवडली ती, म्हणजे मला काही वेगळीच आहे ती. आणि त्या काळात कोणीतरी असं लिहू शकतं ह्याच्या बाबतीत म्हणजे मला फारच थोर आहेत ते लेखक. पण रूट्स नावाचं एक पुस्तक होतं, मी 6वीत होते, 12 वर्षाचे होते, आणि ॲलेक्स हेली नावाच्या ऑथरचं आहे ते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी रेसिझमबद्दल म्हणजे पहिल्यांदा मला ते विश्व ओपन आउट झालं की म्हणजे आफ्रिकन्सना कसं बोटीवरून त्यांनी गुलाम बनवून नेलं अमेरिकेला, आणि त्यांचं जे आयुष्य म्हणजे बोटीवरचं आणि मग तिकडे गेल्यानंतर की पूर्णपणे गुलामगिरी म्हणजे काय. आणि इतकं ते कठोर पुस्तक होतं. आणि त्यातून म्हणजे मला असं वाटलं की अरे बापरे, तर वाचनामुळे आपल्याला इथे बसून हे सगळं अनुभवू शकतो आपण. एक चित्रपट पाहण्यासारखंच आहे पुस्तक, आणि ते पण आपली कल्पनाशक्ती, आपल्या कल्पनाशक्तीतून आपण ती पात्र रचना करत असतो की हे कदाचित असे दिसतील, तसे दिसतील. त्यामुळे इतकं सुंदर जग आहे. त्यामुळे तुमचे जर म्हणजे पुस्तकही तुमची मित्रमैत्रिणी असतील ना, तर जगात कोणीही दुसरं नको असतं तुम्हाला. ऍक्च्युली एकटेपणा खूप आवडतो मग तुम्हाला. खरंय खरंय. So- पण आई क्युरेट करून द्यायची का त्यावेळेला की हे म्हणजे वाच, ते वाच आईकडे असं? जी पुस्तकं असायची तेव्हा आम्ही नेहमीच तिला विचारायचो की हे जरा आम्हाला कळण्यासारखं पुस्तक आहे की नाही. कारण खूपच म्हणजे वेगवेगळ्या लेवल्सची पुस्तकं होती तिच्याकडे. पण काही पुस्तकं अगदी आवर्जून ती पण वाचून तिने दाखवलेली आहेत आम्हाला. त्यामुळे त्या गोष्टी पण आमच्यामध्ये तिने रुजवल्या. मी खूप म्हणजे रुजवायचा प्रयत्न केला. पण माझा मोठा मुलगा जो आहे त्याला वाचन नाही आवडत, कारण त्याला डिस्लेक्सिया होता अगं. डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया म्हणजे लिहिणं, वाचणं, मॅथमॅटिक्स ह्या तिन्ही गोष्टी मध्ये त्याला म्हणजे अडथळे होते. त्यामुळे त्याला ते म्हणजे वाचन ही त्याच्यासाठी फार जमेची बाजू नव्हती. त्यामुळे त्याच्याकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे, आणि तो मी अनुभवू शकत नाही, कारण मी खूप लहानपणापासून वाचायला सुरुवात केली. करेक्ट. तर त्यामुळे त्याला ती वाचन इज नॉट हिज फ्रेंड. आणि ते मी ॲक्सेप्ट करायला थोडासा वेळ लागला मला नक्कीच, कारण मला माहिती आहे ना की किती समृद्ध करतं वाचन आपल्या आयुष्यात. पण मला असं वाटतं की आता इतर साधनं आहेत, तो बघून होईल समृद्ध, असं काही नाही आहे की फक्त वाचायलाच पाहिजे. ऐकून, ऑडिओ ऐकून, एक्झॅक्टली. आणि धाकटा वाचतो, त्यामुळे आहे. आणि राणाजी केवढं वाचतात. हो. बापरे. आणि लेखन लेखन आता मी करायला लागले अगं, कारण लेखनासाठी ना कुठेतरी वेळ हवा असतो. मला तर खूपच लागतो. तर आणि ती लेखनाची जी प्रोसेस माझी सुरू झाली ती उलटी झाली ॲक्च्युली. मला असं दिग्दर्शक व्हायचं होतं, आणि दिग्दर्शक होणं म्हणजे तो माझा व्यवसाय नव्हता. मला काहीतरी अशा गोष्टी शेअर करायच्या होत्या ज्या मला आतून वाटल्या की मी शेअर करू इच्छिते. तर ते जर आहे तर मग स्वतःच लिहायला पाहिजेत त्या गोष्टी. म्हणजे आधी मी अर्थात आईच्या गोष्टीवरच आधारित लिहिली होती पटकथा रीटा. त्याच्यानंतर असं वाटलं की नाही, आपल्याला जे म्हणायचं आहे त्याचा आपण थॉट उतरून काढला पाहिजे. तर ती सुरुवात त्यामुळे तशी झाली. आणि तेव्हा मला माहीतही नव्हतं की माझ्यात आहे की नाही लेखन. आणि मग त्रिभंगवर मी काम करत होते तेव्हा इतर लोकांना पण वाटलं की नाही नाही आहे तुझ्यात तो स्पार्क आहे. आई म्हणाली तू वेगळ्या पद्धतीची लेखिका आहेस, माझ्यासारखी नाही आहेस, यु नो. आणि ते मला फार इंटरेस्टिंग वाटतं,
कारण तिची जी समीक्षा आहे ती माझ्यासाठी फार महत्वाची. हो, आणि अगदीच. उत्तम समीक्षक पण, उत्तम अनुवादिका पण, त्यामुळे आय कॅन टोटली या इमॅजिन. या तर म्हणजे असं काही नाहीये, मी स्वतःला असं काही असं लेखिका वगैरे असं नाहीच मानत. मी आपल्या चित्रपटांसाठी लेखन करते आणि बाकीचं लेखन करायला कदाचित मला अजून परिपक्व व्हायला लागेल. पण आत्ता म्हणजे जर मी विचारलं तुला की ऑफ लेटली तुझ्या वाचनात काय आलंय किंवा काय लिहिण्याचा प्रयत्न होतोय, काय आहे जे खुणावतंय, जे लिहावंसं वाटतंय? सध्या एक मराठी चित्रपट मी लिहिलाय, पटकथा लिहिली आहे. मी ॲक्च्युली पटकथांवरच काम करते, असं काही सेपरेट लिखाण माझं नाही चालू आहे. तर ती फार इंटरेस्टिंग आहे आणि ती आता पुढच्या वर्षी मी करायला घेणार आहे, त्यामुळे ती तू बघशील. आणि एक हिंदी ब्लॅक कॉमेडी आहे जी मी खूप वर्षांपासून लिहिते आणि त्यात मला राणाजींना डिरेक्ट करायची इच्छा आहे खूप. वाव. वाव. तर ती एकदा, ते जरा कॉमेडी लिहिणं फार कठीण आहे. टोटली. हां, तर जसं करणं, एक अभिनय पण करणं कठीण आहे, लोक मानत नाहीत पण ते खरंच आहे, कॉमेडी करणं फार कठीण आहे. तर तसं लिखाण पण ते जरा कठीण आहे त्याचं. पण बघूया, म्हणजे मला काही गोष्टी मला असं वाटतंय की त्याच्यावर काम करण्याची खूप गरज आहे, म्हणून ते रखडलं आहे ते काम थोडं. पण आता पुढच्या वर्षी आय एम होपिंग की मी करू शकेन ते आणि राणाजींना डिरेक्ट करू शकेन. महत्वाचं म्हणजे हिअर्स होपिंग. अच्छा, ज्यांना वाचन करायला खूप आवडतं अशी माणसं असतात ज्यांना पुस्तकं दिलं की ती इतकी पटापट वाचतात की काही लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही खाताय का ती पुस्तकं. तर त्या पद्धतीचं फूड फॉर थॉट झालेलं आहे. आता फूड फॉर स्टमक वरती येऊया जरा. कारण ह्या फिल्ममध्ये अर्थातच मी म्हटलं तसं की आई पण तर आहे, आर्जिंग आहे, फूड सुद्धा आहे असं मी ऐकलेलं आहे, आणि आईच्या हातचं पण आहे हेही मी ऐकलंय. तर आईच्या हातचं म्हटल्यानंतर, बिकॉज मला माहित नव्हतं की घरात सुगरण होती आणि आजी आणि आई आणि मावशी. अच्छा, आमच्या घरात तर म्हणजे फुल अगदी कॉम्पिटिशन सुगरण. तर काय काय फॉन्ड मेमरीज आहेत सुरुवातीच्या, आणि असा कोणता पदार्थ आहे जो तुला नेहमी वाटायचं की यार हा जमला ना की संपला विषय, हा पदार्थ जमला पाहिजे? माझ्यासाठी मोदकच, म्हणजे हो. मोदक, पुरणपोळी. एकदम कठीण पेपरच. कारण माझी आजी वगैरे मांडे, चिरोटे वगैरे पण, अनारसे वगैरे. मला इमेन्स रिस्पेक्ट आहे चिरोटे करणाऱ्यांबद्दल. एक्झॅक्टली. पण नाही बाई, मी तेवढं अगदी माझी मजल नाही गेली. बापरे. इन्सेन. चिरोटे आणि अनारसे, आणि ते पण म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे. आणि आजी म्हणजे फारच काय काय करायची बाबा. आईला मी शॉर्टकट सॅली म्हणायचे, कारण ती जर तिचे ती म्हणजे ती कमी वेळ, तर त्याच्यामध्ये जितक्या लवकर करता येतील अशा क्लुप्त्या काढून ती हे करायची. आजी अगदी साग्र संगीत सगळं. आणि मावशी पण फार उत्तम स्वयंपाक, तिच्या हाताला इतकी छान चव आहे ना मावशीच्या. त्यामुळे इनफॅक्ट, आणि आजीनी मला किचनमध्ये जाऊच दिलं नाही खूप, कारण तिन्ही तशा होत्या ना. म्हणजे मावशी अर्थात आमच्याबरोबर राहायची नाही, पण आई आणि आजी करणाऱ्या होत्या, त्यामुळे ती नेहमी म्हणायची, नाही नाही उमा, माझं घरचं नाव उमा आहे आणि उत्तरमधलं पण नाव उमा आहे. हो. वाव. तर ती नेहमी म्हणायची, उमा अजिबात किचनमध्ये जायचं नाहीस तू, तुला काही गरज नाही आहे इकडे यायची. कारण कदाचित तिला वाटत असेल की अरे, आम्ही जे लहानपणापासूनच किचनमध्ये आमचं एक सुरुवात झाली होती. तिची काहीतरी 13 भावंडं होती आणि ती सगळ्यात मोठी होती, त्यामुळे बराच काळ तिला सगळ्यांचं स्वयंपाक काय, बाकीचं पण इतर बघावं लागलं होतं. त्यामुळे तिला कुठेतरी वाटत होती की माझ्या नातीने ते सगळं अनुभवायला नको. गोड. हां, एक्झॅक्टली. त्यामुळे तिने मला खूप उशिरापर्यंत जाऊच दिलं नाही. आई नेहमी म्हणायची, अरे शिकायला तर पाहिजे ना. तिने आजी म्हणाली, शिकेल, सगळ्या शिकतात, जेव्हा म्हणजे करायचं असतं वगैरे. त्यामुळे ते तसा होता. त्यामुळे मी जरा अशी फार असं स्वतःला सुगरण बिगरण म्हणणार नाही. उलट मला असं वाटतं की कुठेतरी मी आता पुरुषप्रधान संस्कृतीचा भाग आहे लग्नानंतर, तर ते ना आयुष्य मी पाहिलेलं आहे आणि ते मला आयुष्य जगायचं नाही आहे. त्यामुळे मी जरा दुरावा ठेवलाय किचनपासून. कारण मी एकदा तिकडे गेले की तिकडून बाहेर पडतच नाही असा माझा अनुभव आहे. म्हणजे खूपच काही वर्ष माझी अशी फक्त किचनमध्ये गेलेली आहेत. आणि मला असं वाटलं की मी एकटी असायची किचनमध्ये ना. असंही नाही की एक
पूर्ण असे की सगळे एक लोक मजा एकत्र चालली आहे. वगैरे मजा चालली वगैरे असंही नाही. तर ते मला काही आवडलं नाही आणि पटलंही नाही आणि मला तेवढी आवड नाहीच आहे. स्वयंपाकाची तेवढी आवड नाही आहे. मी आपलं जेवायचं असतं, चांगलं जेवायचं असतं, त्या सगळ्या गोष्टी करेन. पण अशी म्हणजे जी काय मला आज हे करून बघायचं आहे किंवा ते करून बघायचं आहे, आजी आईसारखी तर अजिबात सर नाही मला. सो येस, पण क्षितिजला आहे इंटरेस्ट. हो. क्षितिज इज फूडी. क्षितिजच्या आईंच्या हातचं जेवण म्हणजे मस्तच. त्यामुळे क्षितिजने ते पूर्णपणे असं खूप वापरलेलं आहे चित्रपटात. आणि ते खूप छान आहे खरं म्हणजे. कारण कुठेतरी आईच्या हातच्या गोष्टी म्हणजे त्याचं एक वेगळंच म्हणजे स्क्रीनमधून त्याचा एक वास येतो. स्क्रीनमधून त्याचं एक पूर्ण एक इकोसिस्टम जी आई अशी असते ना, ती आपल्याला अनुभवता येते. आणि आय थिंक दॅट्स समथिंग एल्स. म्हणजे ते गोधडी जशी असते ना मायेची, तसं आहे ते. अगदी ती फाटली तरी पण ती त्याला कोणी हात लावलेला अगदी, सहनच होत अजिबात नाही. नाही. की तुम्ही बघू नका त्याच्याकडे, पण त्याला Correct. कोणी टच करू नका, मला हवी आहे. बरोबर. ती फाटो, ती विरो, त्याचा रंग हो. जाओ, काय हवं ते हो, पण ती एक गोधडी आपल्याकडे असतेच. खरंच. या फिल्ममध्ये जसं तू म्हणालीस तसं पहिला पदार्थ तुला आठवतोय बाय एनी चान्स की तू कोणता शिकलीस आईकडून, आजीकडून किंवा स्वतः केला स्टार्ट टू एंड? पदार्थ तर मी खूप शिकले. कारण मी ना किचनमध्येच असायचे. म्हणजे बघूनच शिकले. घुटमळत. ऍक्च्युली स्वतः असं करायला लागलं नाही. ॲज आय सेड, आजीचा मज्जा होता खरं तर. मग आजी आजारी पडली ना, ती हॉस्पिटलाइज्ड होती, तेव्हा मग मला पूर्ण स्वयंपाकच करावा लागला. कारण आई आणि मावशी हॉस्पिटलमध्ये राहायच्या आलटून पलटून आणि त्या नोकऱ्या पण करत होत्या. त्यामुळे अर्थात कुकिंग तेव्हा मला आठवतं मी कोबीची भाजी केली होती आणि पोळ्या अर्थात आणि वरण आणि भात असं केलं होतं. साधं सोपं. वाव, डेब्यू पण कोबीच्या आमच्या भाजीने घरात झालं. साधं सोपंच असायचं जेवण. म्हणजे असं फार नाही. वरण किंवा आमटी किंवा ॲट द मोस्ट रोजचं. सांबार असं रस्सम वगैरे वा, वा. किंवा टमॅटोचं सार वगैरे काहीतरी एक ओलं असं आणि एक सुक्या भाजी आणि पोळ्या आणि तोंडी भात. लावणं Yes, काहीतरी. तोंडी लावलं आणि शेवट गोड करी अगदीच काही नसलं तर गुळ. गुळ. वा वा वा, कमाल कमाल. अच्छा, तू आता म्हणालीस तसं की आई आणि मावशी दोघी नोकरी करायच्या हो. आणि मला असं वाटतं की तू मगाशी जे म्हणालीस ना लूप लाईनच्या line. निमित्ताने मुंबईतल्या लोकल ट्रेन्सबद्दल, आय थिंक ती इकोसिस्टम क्रेझी आहे ऑल्सो बिकॉज इतक्या सगळ्या नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, हो. त्यांच्यासाठी तो जो काही आय डोंट नो वेदर टू कॉल इट मी टाईम, पण एका अर्थी असतो किंवा होतो. कारण तुम्ही लोकल ट्रेनमध्ये गेलात तर इतकं काय काय चालू असतं. म्हणजे भाजी निवडण्यापासून ते हो. खरेदी करण्यापासून ते काहीतरी हो. सिरीज संपवण्यापासून हो, हो. ते वाचन, लिखाण, खरंच यार. प्रोजेक्ट, काहीही आणि काय Yeah. काय त्याच्यात चालू असतं. तर you've been a working woman all your Yes. life. बऱ्याच वेळेला बोललं जातं वर्क लाईफ बॅलन्सबद्दल, एस्पेशली वर्किंग वुमेनच्या बाबतीत. तर पहिल्यांदा तर हा बॅलन्स असा काही असतो का मुळात तुझ्या हिशोबाने? आणि बॅलन्सच दिसतो बाई. हा, मला म्हणजे काही बॅलन्स वगैरे फार कठीण आहे ते. आणि उलट असं झालंय ना आपल्याकडे, तर अजूनही लग्नात म्हटलंच तर इक्वालिटी नाहीये घरात. बाहेर असेल, कामाच्या बाबतीत असेल, तुम्ही बाहेर पडता, तुम्ही कमवता, पण घरी आल्यानंतर घरचं करणं हे अजून बाईवरच असतं. करेक्ट. त्यामुळे ते जे सकाळी सगळ्यांच्या आधी सोय उठून ते करणे. रात्री सगळ्यांनंतर झोपणं हे अजून कुठे गेलेलं नाहीये. तर उलट डबल प्रेशर असतं ज्या काम करणाऱ्या बायका असतात त्यांच्यावर. त्यामुळे तो वर्क लाईफ बॅलन्स सच म्हणजे फार कठीण आहे. आणि त्या ज्या करतात ना रोज, हॅट्स ऑफ टू देम, की त्या कशा त्यांची ऊर्जा कशी मेंटेन खरंच करतात. बाबा. त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःच्या हॉबीज असतात त्यांच्या, त्या जोपासतात आणि खरंच ग्रेटच आहेत. म्हणजे दिवसात किती तास असतील यांच्याकडे असा नाही. प्रश्न पडावा. इतकं काही बायकांचं स्केड्यूल हो. एकानंतर हो. एक सुरू असतं. म्हणजे स्पेशली पीपल वर्किंग इन प्रोफेशन्स जिथे शिफ्ट ड्युटीज वगैरे असतात. हो. म्हणजे खास करून नर्सेस, डॉक्टर्स, डॉक्टर्स, It's रेसिडेंट insane. डॉक्टर्स, त्यांना खूप काहीच वेळ मिळत नाही. स्वतःसाठी तर अजिबातच वेळ मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इवन आपल्या व्यवसायात म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये असा हो. वेळ खूप द्यावा लागतो. करेक्ट. ट्रॅव्हलिंग टाईम आणि वेळ.
आणि मला असं वाटतं की माझी आई ज्या नोकऱ्या करत होती त्या 9 to 5च्या होत्या. त्यामुळे ना त्या जरा तरी मॅनेज करता येत होतं, कारण ती एक स्पेसिफिक टाईमची बस घ्यायची, स्पेसिफिक वेळेची बस घेऊन परत यायची. त्यामुळे तिला माहिती होतं की आपल्याकडे 3 तास आहेत कामाच्या नंतरचे. मग त्याचं विभाजन अगदी व्यवस्थित एक रुटीन ह्याच्यामध्ये केलं ना की मग थोडासा वेळ तुम्ही म्हणजे कुठेतरी हॉबीसाठी वगैरे काढू शकता. पण ते जर अनियमित काहीतरी वेळ असेल ना, तू म्हणालीस तसं नर्सेस काय, रेसिडेंट डॉक्टर्स काय, आणि इव्हन या इंडस्ट्रीत सुद्धा अनप्रेडिक्टेबल पण आहे ते. खूप अगदीच कठीण आहे काम. हो, एक वेगळीच लवचिकता लागते आय थिंक मानसिक, की आज हे उद्या ते परवा तिसरंच काहीतरी आहे, तर आपण सतत ऍडजस्ट. कामावर पण मल्टीटास्किंग मग ते करावंच लागतं, कारण मग तुम्ही ते म्हणजे मॅनेज पण करत असता घर ना. मी तर केलेलं आहे, म्हणजे अजूनही करते. म्हणजे घरातून निघाले की मग काय काय जे काय इन्स्ट्रक्शन्स हे ते सगळं करणं, कोऑर्डिनेट करणं, बरेच गोष्टी. तर ते प्रवासाच्या वेळेत बॅलन्स म्हणजे वर्क लाईफ इम्बॅलन्सच असतो. बॅलन्स कधी कधी मिळतो बॅलन्स, आणि मग तेव्हा तो दिवस म्हणजे अगदी सोन्याचा दिवस असतो. आज बॅलन्स झाला, आज बॅलन्स झाला, आज एकदम बढिया दिन था टाइप्स. अच्छा, मला एक विचारायचं आहे की आता वेगवेगळ्या लोकांसोबत रेणुकाताई तू काम केलेस, म्हणजे राईट फ्रॉम अभिनेत्री असण्यापासून ते स्वतःचे प्रोजेक्ट, स्वतःचं लिखाण, स्वतःची पटकथा, स्वतःचं दिग्दर्शन, अनेक गोष्टी होत आहेत. तर ऑल थ्रू जेव्हा केव्हा कामाचा मुद्दा येतो तेव्हा असे काय तुझे कोर एथिक्स आहेत ज्यांच्याशी तू तडजोड करत नाहीस? मग ते कोणतंही माध्यम असो, कोणतीही माणसं असोत, किंवा कोणत्याही पद्धतीचं काम असो, तुझे ते कोर एथिक्स काय आहेत? मला असं वाटतं की बायकांच्या बद्दल तुम्ही काय दाखवताय हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आता कसं आहे ना, एस्पेशली टेलिव्हिजनवर पाहिलं तर जो मुद्दा असतो तो बायकांच्या सशक्तीकरणाचाच असतो. करेक्ट. पण तिथे पोचेपर्यंत इतकं तुम्ही ते विचित्र काय काय दाखवत असताना आणि इतकं चालवून घेता, बायकांना कमी लेखणं, कमी पाडणं, सतत वाईट बोलणं, बायकांकडूनच बायकांना खूप त्रास दाखवणं, हिणवणं, चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा काहीही कुठेही एक शाबाशी दाखवत नाही किंवा काही नाही. तर ते असं मला असं खूपच वातावरण बरं नाही वाटत. म्हणजे त्यामुळे त्या गोष्टी मी फार पर्टिक्युलरली विचारपूर्वक घेते की तुमचा अंत काय, तुमचा मेसेज काय आहे. प्युअर एंटरटेनमेंट पण असू शकतं. मी असं म्हणत नाही की ते अगदीच पॉलिटिकल किंवा सामाजिक काहीतरी एक मेसेज दिलाच पाहिजे कुठल्या कलाकृतीतून. पण बायकांचं काय आहे स्थान तुमच्या चित्रपटात, सगळ्यांचं नसावं, पण ॲटलिस्ट जे महत्त्वाचे आहेत लोक, पुरुष आणि बायका, त्यांचं काय स्थान आहे, ते काय म्हणू पाहत आहेत, संवेदनशील आहे का, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संवेदनशील आहे का. आणि प्लस पुरोगामीत्व थोडंसं वाढवणारं जर असेल तर ते मला जास्त पटतं आणि मी स्वीकारते. म्हणजे दुपहियासारखी मालिका आहे ती एंटरटेनमेंट म्हणून पण तुम्ही बघू शकता, पण त्यात इतका बायकांना ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे ना, वेगवेगळ्या पद्धतीच्या बायका, पण त्या सगळ्यांना एक कुठेतरी एक आवाज दिलेला आहे. आणि ते बळ त्या लेखकांनीच दिलेलं आहे की हा मुद्दा जेव्हा ही बाई बोलेल तेव्हा सगळे ऐकतील आणि फार महत्त्वाचा मुद्दा आणि सन्माननीय पद्धतीने बघितलं जाईल त्यांच्याकडे. तर हे फार महत्त्वाचं आहे. करेक्ट. म्हणजे नाहीतर आपल्याकडे म्हणजे जसं लूपलाईनमधली गृहिणी, की तिच्या विचार करण्याची ताकद आहे की नाही आहे ही म्हणजे गृहीतच धरलं की नाहीच आहे. म्हणजे अशी घरं जी आहेत ना, मग त्याच्यातून ते दाखवा की ते किती चूक आहे असं मला वाटतं. करेक्ट. त्यामुळे हल्ली ॲक्च्युली पुरोगामित्व म्हणजे कुठेतरी एक त्याला नकारात्मकता दिलेली दिसते. तर पुरोगामी म्हटल्यानंतर अगदी टोकाचा काहीतरी एक विषय घेतला जातो की अच्छा, म्हणजे तुम्ही पुरोगामी म्हणजे हे सगळं तुम्हाला आवडतं का. तर ते असं नाही आहे. ते टोकाच्या भूमिका कुठल्याही असो, त्या फार अशा म्हणजे नॉर्मल नसतातच ना त्या टोकाच्या भूमिका. करेक्ट. कामाच्या संदर्भात तर हे झालं. माणूस म्हणून काय अशा काही व्हॅल्यूज आहेत रेणुकाताई ज्या विच कम विथ यू वेर एव्हर यू गो?
आय थिंक एक समानता लोकांमध्ये की एक पूर्वग्रह न ठेवणं की तुम्ही काय आहात, कुठून आलायत आणि त्यामुळे मी असं ठरवेन की तुमचा जन्म इकडे झालाय म्हणून मी ठरवेन की तुमच्याबरोबर काही कम्युनिकेट करण्याचा अर्थ नाही किंवा तुम्ही असेच असाल. तर हे जे आहे ना ते माझ्यात नाही आहे. कारण मला माणूस म्हणून व्यक्ती कसा आहे ह्याला खूप महत्त्व मी देते आणि ते अनुभवातूनच आपल्याला कळतो. माणूस काय पहिल्या दृष्टीत किंवा पहिल्या ह्याच्यामध्ये नाही कळत. त्यामुळे काही जणांची जी वाक्य आहेत किंवा जे भेटतात आणि जे एकदम आपल्याला न पटण्यासारख्या पण गोष्टी सांगतात, मी स्वतःला ट्रेन केलं आहे की नाही जज करायचं एकदम की अरे ह्यांचं माझं पटणार नाही असं नाही म्हणायचं. कारण काहीतरी कॉमनॅलिटी शोधण्याचा प्रयत्न मी करते. म्हणजे तुमचे राजकीय विचार माझ्यापेक्षा नक्कीच वेगळे असतील, पण आपण दोघंही भीमसेन जोशींचं गाणं फार आवडत असेल की आपल्या दोघांना, तर आपण त्याच्याबद्दल बोलू. यु नो, ह्याच गोष्टीबद्दल विरोध करत बसण्याचा काय अर्थ आहे? करेक्ट करेक्ट. किंवा एका पद्धतीचं चित्रपट आपल्याला एक दिग्दर्शक आवडत असेल तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकू. पण आय थिंक दिस इज अ लर्न स्किल. या इट इज अ लर्न स्किल. ते परत परत आपल्याला स्वतःला रिमाइंड करावं लागतं की नाही जज करू एकदम अचानक. यु नो, की एक वाक्य असं म्हटलं, अर्ध वाक्य, हल्ली तर म्हणजे कसंही वाक्य असं वाटेल त्या कॉन्टेक्स्टमधून घेऊन छापतात आणि मग नंतर त्याची प्रतिक्रिया मागतात आणि मग प्रतिक्रियावर प्रतिक्रिया मागतात. दुष्टचक्र चालू असतं वेगळ्या पद्धतीचं. जे वन हॅज टू ब्रेक दॅट. स्वतःच्या डोक्यात तरी ब्रेक करावी. माय गॉड, खरंच खरंच सो ट्रू. मला we've come almost towards the end, पण मला हे विचारायचं आहे की आत्ता तू हे म्हणालीस त्याच्यावरनं ॲक्च्युली की आपण इंडस्ट्रीत काम करत असताना इतक्या लोकांना भेटतो, नाही म्हटलं तरी ते इतक्या काय काय गोष्टी आपल्याला सांगत असतात. तू हे फ्लश आउट कसं करतेस ही सगळी माहिती जी तुझ्यापर्यंत येते स्वतःची पाठी कोरी ठेवण्यासाठी? व्हॉट इज द आउटलेट? आत्मपरीक्षण. कारण जितकं जास्त तुम्ही स्वतःला समजायचा प्रयत्न करता तितकं जास्त तुम्हाला लोक समजतील. कारण तुमची रिॲक्शन ही महत्त्वाची असते ना, ती तुमच्या हातात आहे. लोक तुमच्या हातात नाहीत. जे काय होत असतं समाजात ते तुमच्या हातात नाही, काहीच नाही. फक्त तुम्ही जसे रिॲक्ट करता ते तुमच्या हातात आहे. तर त्याच्यावर काम करत राहायचं. ॲब्सोल्युटली. ओनली थिंग. आपण उत्तरच्या निमित्ताने भेटलो तर जाता जाता मला एक मिळाली का प्रश्न तुला विचारायचा आहे. हा तेच मला प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच वेळेला काही प्रश्न आपल्याला पडलेले असतात आणि काही कलाकृतींमधून त्याची उत्तर आपल्याला सापडतात ठळकपणे, कधी कधी नंतर ती उमगतात. पण उत्तर या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला न पडलेल्या अशा कोणत्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळतील असं तुला वाटतं? मला असं वाटतं की एकंदरीतच संवाद आणि महत्त्व संवादाचं आपल्या घरात कुठल्याही नात्यामध्ये आणि किंमत, माणसांची किंमत, ह्याच्याबद्दल उत्तर नक्कीच मिळेल. तर मी तर इनफॅक्ट म्हणेन की तुम्ही ना जे आपले लोक आहेत जे फार महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, त्यांच्याबरोबर नक्की हा चित्रपट एकत्र पाहावा. कारण मला असं वाटतं की ह्या चित्रपटाचा प्रभाव खूप नंतर पडेल, आपल्या घराघरात पडेल. यु नो, आणि काही काही चित्रपट असतात की आपण एंड टायटल्स बघितल्यानंतर मग तिकडे आपला विचार संपतो. आणि ते पण खूप छान आहे, असं काही नाही. पण उत्तरमध्ये ना आपण काही काही प्रश्नांची आपल्याला नंतर विचार करून उत्तरं मिळतील उत्तर बघितल्यानंतर, असं मला वाटतं. आणि हेच खूप भारी असतं आय थिंक की नंतर जाऊनही त्याच्याबद्दल जेव्हा अचानक 2 दिवसांनी काहीतरी म्हणजे काही गाठी असतील त्या सुटतील. यु नो, असं कधीतरी आपण ना तिराहितानी जेव्हा सांगितलं आपल्याला तेव्हा आपल्याला एकदम असं वाटतं की अरे वा, आणि आपली जी सिच्युएशन आहे त्याच्यातून आपल्याला नसतं ते उत्तर मिळत. यु नो, प्रश्नच पडत असतात. पण कुठेतरी आपण एकदम असं काहीतरी त्याचं रिफ्लेक्शन पाहिलं की आपल्याला वाटतं की अरे हे किती मस्त आहे, हे करून बघायला पाहिजे. सो ट्रू. आणि असे आरसे सॉर्ट ऑफ विविध माध्यमातून मधून मधून मिळाले की बरे पण असतात, कारण ते आपलं आयुष्य थोडं सुकर करतात कधी कधी. त्यामुळे तुला आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूपच आश्वासक वाटतोय चित्रपट. प्लीज प्लीज पहा आणि सांग
कसा वाटला तो. 100% नावापासून कास्टिंग पासून लेखक आणि दिग्दर्शकावर लेखक तर आपण दिग्दर्शक. सोल्ड आहोत ऑलरेडी. Exactly. क्षितिज हा इतका उमदा लेखक Absolutely. दिग्दर्शक आहे ना, आणि त्याचं म्हणजे Absolutely. दिग्दर्शकातलं पदार्पण आहे, पण अजिबात मला सेटवर असं वाटलं नाही कुठे की हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे म्हणून. अत्यंत चांगला दिग्दर्शक लाभलाय आता मराठी चित्रपट सृष्टीला असं मी म्हणेन. आणि खूप चांगला माणूस इफ आय मे से. खूपच चांगला, खूपच चांगला. म्हणजे ते रिफ्लेक्टच होतं हो, कामात हो. नॅचरली. आणि आय थिंक मी बोलत असताना पण त्यांनी मला सांगितलेलं की गाण्यांच्या बाबतीत सुद्धा इतके एक्सपेरिमेंट्स केले गेलेले आहेत या हो. चित्रपटाच्या निमित्ताने. म्हणजे आय थिंक आजीबाई जितक्या लोकांनी पाहिलंय त्यांना माहितीये की या व्यक्तीकडून आपण एक्सपेरिमेंट्स नक्कीच Correct. एक्सपेक्ट करू शकतो. आणि म्हणजे नाटकात AI तोपर्यंत इमॅजिनच केलं हो, नव्हतं. exactly. ते झालं. आता चित्रपटाच्या माध्यमातून गाण्यांच्या माध्यमातून सुद्धा अशी नवीन नवीन सरप्राईजेस आहेत हो. या चित्रपटात. त्यामुळे खूप शुभेच्छा. आणि Thank you. नक्की आय एम रिअली होपफुल की खूप लोक जाऊन थिएटरमध्ये हा चित्रपट पाहतील आणि चित्रपटातलं काहीतरी घरी घेऊन जातील. हो, प्लीज. आणि तुम्हाला येऊन सांगतील की त्यांच्या कोणत्या कोणत्या गाठी सुटल्या. अगदीच. आणि मला आशा आहे की नवीन नवीन प्रोजेक्ट्स घेऊन तुझ्याशी भेट होत राहील त्या निमित्ताने. Thank you. आणि लूप लाईन बघायला मी खरंच उत्सुक आहे. थँक्यू सो लवकर, मच लवकर. रेणुकाताई. आणि Thank you. तुझ्यासाठी एक खाऊ आणलाय. माझ्यासाठी खाऊ आहे. हा, एक डबा आहे, त्याच्यात लाडू आहेत. वाव. हे पहिल्यांदा होत आहे. हा, तर ते आता आपण ऑन I think- कॅमेरा आणूया. कॅन वी कॉल देम? हे एक छान झालंय. आम्ही खाऊ नेहमीच देत असतो हा, आणि हा खाऊ पण केकचा. चांगला आहे, पण तो घरचा खाऊ आहे. वाव. त्यामुळे- प्लीज त्याच्यानीच आपण सांगता हा. आय थिंक खाऊनी करावी एक्झॅक्टली ना. हा डबा किती क्यूट आहे ना. आणि असेच डबे दिसणार आहेत आपल्याला उत्तरमध्ये. पितळाचा डबा. मला तर इतकी इच्छा होतीये त्या मशीन याच्यावरती नाव वगैरे एक्झॅक्टली. तो आवाज मला ऐकायचा आहे फॉर हो ग. चेंज. पण आपण बघूया. लाडू आहे त्याच्यात. तर बेसनाचा लाडू खाऊन Yes. आपण थँक्यू. थँक्यू. वा वा. आम्ही लाडू खातो. तुम्ही एपिसोड शेअर करा. तुम्हाला इच्छा झाली तुम्ही लाडू बनवून माझ्यासाठी पाठवू शकता. पण थँक्यू सो मच रेणुकाताई या झाल्याबद्दल. आणि उत्तरसाठी पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.